अगदी संक्षिप्त का होईना, परंतु काही गुणांचे सात्विक, राजस आणि तामस असे 3 भेद केलेले आहेत. म्हणूनच देशकालपात्राच्या विवेकाची कसोटी फार महत्त्वाची आहे. हिंदूंच्या संस्कृतीने मनुष्याला देवत्वाप्रत पोचवण्याची आकांक्षा बाळगून मनुष्याच्या अंगात सात्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली. परंतु हे जग हे केवळ सत्वाच्या एकाच धाग्याने विणलेले नाही, हे त्रयधातुक आहे. सत्व, रज आणि तम ह्या 3 धाग्यांनी ते विणलेले आहे. आणि म्हणूनच जर आणि ज्याला या जगात जगावयाचे असेल, जिंकावयाचे असेल, निदान पक्षी अन्यायाकडून जिंकले जावयाचे नसेल तर, आणि त्याला सत्व, रज आणि तम ह्या 3 परिस्थितीतील अवस्थांना यशस्वीपणे तोंड देता येईल असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे. परंतु त्या हिंदू-मुस्लिमीय महायुद्धाच्या काळी हिंदू राष्ट्राला त्या सद्गुणांच्या सापेक्षतेचा उपदेश करणाऱ्या गीतेची सुद्धा विस्मृती झाली नव्हे. गीतेतील धर्माचाच त्या काळच्या हिंदूंनी विपर्यास केला. गीतेतील मुख्य जे मर्म आहे ते म्हणजे पात्रापात्र विवेक. त्याची ओळखही या हिंदूंना राहिली नाही. अर्थातच हे ध्यानात ठेवले पाहिजे की हे सारे विवरण त्यावेळच्या कोट्यानुकोटी हिंदू राष्ट्रास एकंदरीतनी सामुदायिक अर्थी लागू पडणारे आहे. अशी कोटी कोटी जनांच्या विसदृश विरोधी समाजक्रांतिकारक असे सहस्रावधी अपवादात्मक जनसमूह किंवा प्रतापी पक्षही निघत गेले. त्यांचे उल्लेख यास यथास्थली दिग्दर्शनार्थ आले आहेत. पुढेही प्रसंगोपात येतीलच. शरणागताला जीवदान देणे हा सद्गुण म्हणून काही पोथ्यातून सांगितलेला आहे. यासाठी मोहम्मद घोरी, नजीब खानासारख्या अनेक दुष्टांना ते हाती लागले असताही जिवंत मोकळे सोडून दिले. भुकेल्याला किंवा तान्हेल्याला पेय पाजावे हा सद्गुण आहे. एवढेच काय, ते पाठ करून ठेवल्यामुळे नागांनाही आणि दुष्ट सापांनाही दूध पाजीत राहिले. स्वतःची देवमंदिरे ते मुस्लिम राक्षस धडाधड पाडीत असताही आणि सोमनाथासारख्या पूज्य मूर्ती भग्न करीत असताही दिदले दुःख पराने उसने फेडू न्यायेची सोसावे, शिक्षा देव तयाला करील म्हणून उगेची बैसावे, असा साधू संतांनी सद्गुण म्हणून सांगितलेला असतो. त्यासाठी अनुकूल परिस्थिती आली असताही त्या दुष्ट मुसलमानांचा वचपा न काढता त्यांच्या मशिदीचा एक चिराही काही उखडला नाही. ज्या सद्गुणांपायी असे दुराचार आणि पंचमहापातकांहूनही भयंकर पापे घडतात, अशा सद्गुणांपेक्षा पोथीतल्या कोष्टकाप्रमाणे ठरलेल्या दुर्गुणातील दुर्गुणही अधिक मानवहितघातक, राष्ट्रहितघातक आणि धिक्कार्ह असू शकणार नाहीत. म्हणून ज्या विवेकशून्य बुद्धिभ्रष्ट मनुष्यांच्या हातून तसा गुण सद्गुण म्हणून पोथीनिष्ठपणे आचरला जातो, धर्म म्हणून हटातटाने आचरला जातो, त्यांच्या व्यक्तिशः आणि राष्ट्रशः अमूलात विध्वंस झाल्या वाचून राहणार नाही. असे गुण सद्गुण नसून सद्गुणांची विकृती होत. देशकालपात्राचा विवेक न करता जो सद्गुण केवळ वरील सारख्या बुद्धिभ्रंशापायी आचरला जातो तो सडलेला सद्गुण असतो आणि सडलेल्या अन्नासारखे त्याचेच प्राणघातक विष बनते. परधर्मसहिष्णुता हा सद्गुण आहे, हे बोधात्मक प्रत्येक हिंदूला अगदी आईच्या दुधासहज पाजलेले असते. परंतु त्या वाक्याचे मर्म मात्र त्याला कोणी विशद केलेले नसते. जर तो परधर्म आपल्या स्वधर्माशीही सहिष्णुतेने वागणार असेल तर अशा परधर्माशी आपणही सहिष्णुतेने वागणे हा सद्गुण होऊ शकेल. परंतु हा देशकालपत्राचा विवेक न करता हिंदू धर्माचा निर्दय विनाश, काफरांचा भयानक उच्छेद हाच आमचा धर्म होय असे म्हणणाऱ्या मुस्लिमांच्या किंवा ख्रिश्चनांच्या धर्मास ती परधर्मसहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही. तिथे त्या परधर्माचा त्याच्या असहिष्णु कृत्यांच्या प्रतिकृत्याने आणि अत्याचाराचा अत्याचाराने प्रतिशोध घेणारी संकृद्ध असहिष्णुता हाच खरा सद्गुण होय. अगदी या चालू इतिहास प्रकरणापुरतेच बोलायचे झाले तर प्रत्येक मुस्लिम आक्रमक मथुरेची किंवा
काशीची हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करीत गेला. संबंध हिंदुस्थानातील अत्यंत पूज्य आणि भव्य अशा रामेश्वरापर्यंतच्या अनेक मंदिरातील मूर्ती जाणूनबुजून दिल्ली प्रभृती मुस्लिम राजधान्यास नेऊन पालथ्या घालून त्यांच्या प्रासादांच्या पायऱ्यात चिणून टाकल्या गेल्या. इतकेच नव्हे तर केवळ हिंदूंच्या भावनांना कुचलून टाकण्यासाठीच तशा पवित्र मंदिरातील त्या मूर्ती आणि अनेक इतर अवशेष मलमूत्रोत्सर्जनार्थ उभारलेल्या ठिकाणांशी फारशी करण्यासाठी उपयोग केला गेला. ह्या आणि अशाच इतर अनेक अमानुष उत्पातांनाच आपला धर्म मानणाऱ्या मुस्लिमांशी सहिष्णुतेने वागणे हा सद्गुण नसून सद्गुण विकृती होय नव्हे. हिंदूंनी तशी सहिष्णुता पाळणे हे एक नरकीय पाप करण्यासारखे होते. पण तेच पाप पुण्य म्हणून त्या हिंदूंनी आचरिले. मुसलमानांची ती राज्ये अधूनमधून हिंदूंनी उखडून टाकली असताही, म्हणजेच हाती राजसत्ता आल्यावरही हिंदूंनी काशी, मथुरा ते रामेश्वर येथील मुसलमानांनी बांधलेल्या मशिदींना भरडून काढून त्यांच्या अवशेषांना अशाच मार्गामार्गातील फरशांमध्ये चिणून टाकून सद्गती दिली नाही. फार तर हिंदूंनी आपली मुसलमानांनी पाडलेली मंदिरे पुन्हा पुन्हा उभारावीत इतकेच काय ते. या उलट अशी आश्चर्यकारक उदाहरणे आढळतात की ज्यात हिंदूंच्या अशा सत्ताकालात त्यांनी त्या मुस्लिम आक्रमकांनी बांधलेल्या अशा मशिदींना नवीन उत्पन्ने लावून दिली आणि त्यांचे रक्षण करण्याचे दायित्व आपणाकडे घेतले. या प्रकरणी एक फुटकळ असे उदाहरण त्या काळच्या हिंदूंच्या या धार्मिक बुद्धिभ्रष्टतेचे, सद्गुण विकृतीचे अत्यंत लज्जास्पद प्रदर्शन करणारे असे येथे देत आहोत. म्हणजे याविषयी आणखी चकार शब्दसुद्धा देण्याचे कारण उरणार नाही. सोमनाथचे देवालय हे प्रथम महंमद गझनीने पाडल्यानंतर तो प्रदेश पुन्हा हिंदूंनी जिंकून घेतला. हिंदूंनी ते सोमनाथाचे देवालय पुन्हा बांधले. पुन्हा मुसलमानांची स्वारी होऊन त्यांनी ते देऊळ तोडून टाकले. अशी उलाढाल त्या देवळाची होता जेव्हा तेथे एका प्रबल हिंदू राजाची सत्ता त्या प्रदेशावरही स्थापन होऊन ते देवालय पुन्हा विधीपूर्वक बांधले गेले आणि त्या क्षेत्राचीही चांगली भरभराट झाली. त्या सागर तटावर पूर्वीपासून येती जाती अरबी नाविक व्यापाऱ्याची तारवे प्रवासाचा एक टप्पा म्हणून उपयोग करीत असत. वस्तुतः त्या हिंदू राजाने ह्या अरबांनाच त्या समुद्रात येणे बंद करावयास पाहिजे होते, कारण असेच अरबी व्यापारी येता येता अरबी सेनाही त्यांच्यासह मागे आलेल्या होत्या. असा कटू अनुभव त्या हिंदू राजांना वारंवार आलेला होता. परंतु स्वतःच्या परधर्म सहिष्णुतेचे आणि औदार्याचे प्रदर्शन करण्यासाठी त्या हिंदू राजाने त्या अरबी व्यापाऱ्यांचे त्या तटास येणे जाणे बंद केलेच नाही, तर उलट त्यांना अगदी आपल्या घरीच आल्यासारखे वाटावे इतक्या सौजन्याने वागविले. तेव्हा त्या अरबी व्यापाऱ्यांच्या मनात त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे राजकीय कपटाने असे आले की या सोमनाथ नगरातच त्या काफरांनी पुन्हा उभारलेल्या देवळासमोरच आपली मुसलमानांची एक मशीद आव्हानाप्रमाणे उभारावी. पण ती गोष्ट त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे दंडेलीने करणे त्यांना शक्यच नव्हते. यास्तव त्यांच्या नेहमीच्या कपटपटुत्वाप्रमाणे त्यांनी मोठ्या नम्र भाषेत त्या हिंदू राजाला मशीद उभारण्याविषयी अनुज्ञा असावी असे आवेदन सादर केले. आणि कोण आश्चर्य, त्या भोळसट हिंदू राजाने मुसलमानाची ती यच्चयावत विनंती मोठ्या आनंदाने मान्य केली आणि सोमनाथ मंदिरासमोरच एक नवी मशीद हिंदू धर्माला मूर्तिमंत आव्हानासारखी ताठमान करून उभी राहिली. वस्तुतः महंमद गझनीने त्या सोमनाथ मंदिराची जी दुर्दशा केली ती आठवून त्या हिंदू राजाने तो प्रदेश मुसलमानांच्या हातून परत घेताच त्यातील मशिदीवर नांगर फिरवावयास हवा होता आणि मग सोमनाथाचे मंदिर पुन्हा बांधावयाचे होते. पण हिंदूंनी मशीद तितकी न पाडता एक नवीन मशीद बांधण्याची अनुज्ञा दिली आणि तिच्या वर्षासनाची सोय केली. ह्या हिंदूंच्या आत्मघातक परधर्म सहिष्णुतेचे, सद्गुण विकृतीचे फळही त्यांना या हाताचे त्या हाती भोगावे लागले. कारण काही काळानंतर जेव्हा अल्लाउद्दीनादी मुस्लिम आक्रमकांनी गुजराथावर स्वाऱ्या करून सहस्रावधी हिंदू पुरुषांची सरसकट कापाकापी केली, सहस्रावधी स्त्रियांवर बलात्कार केले आणि शतावधी हिंदू मंदिरे पाडीत फोडीत अत्याचारी मुसलमानांची सैन्य त्या सोमनाथ नगराजवळ आली, तेव्हा हिंदू राजांनी ज्या अरबी व्यापाऱ्यांना मशीद उभारू दिली त्या हिंदूंच्या परधर्म सहिष्णुतेची फेड कशी केली, तो हिंदूचा उपकार कसा फेडील,
तो हिंदूचा उपकार कसा फेडला, तर तो उपकार हिंदूच्या बावळटपणाचे, दूधखुळेपणाचे लक्षण समजून त्या उपकाराच्या फेडीकरिता पुन्हा उभारलेले सोमनाथ मंदिर तरी सुरक्षित राहू दिले का नाही. त्या अल्लाउद्दीन प्रभृतीच्या मुस्लिम सैन्याने ते सोमनाथ मंदिर पुन्हा छिन्न विच्छिन्न करून टाकले आणि मोहम्मद गझनी जे करावयास विसरला होता ती विटंबना करण्यासाठी त्याने सोमनाथच्या मूर्ती आणि गाभाऱ्यातील शिला दिल्लीला नेऊन तेथील एका मशिदीच्या पायऱ्यात चिरून टाकल्या.